राज्यात गेल्या काही दिवसांपासून हिट अँड रनचे सत्र सुरूच आहे। सर्वात आधी पुणे, वरळी, नागपूरमध्ये भीषण अपघाताच्या घटना घडल्या। त्यानंतर आता अकोल्यामधूनही मोठी हिट अँड रनची घटना समोर आली। शहरातील सिंधी कॅप पुलावर पती पत्नी दुचाकीने जात असताना पाठीमागून येणाऱ्या अज्ञात कारने जोरात धडक दिली। यामध्ये पत्नीचा दुर्दैवी निधन झालं आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की अकोला शहरातून एक मोठी हिट अँड रनची घटना घडली। अकोल्यात रेल्वे स्टेशन आणि सिंधी कॅम्प उड्डाण पुलावर ही घटना घडली। पती पत्नी दुचाकीवरून जात असताना पाठीमागून येणाऱ्या अज्ञात कारने जोरात धडक दिली। यामध्ये पत्नीचं दुर्दैवी निधन झालंय। रेखाताई सांगळे असे अपघातात मरण पावलेल्या पत्नीचे नाव, तर तानाजी सांगळे असे जखमी झालेल्या पतीचे नाव। अपघातानंतर फरार कार चालक घटनास्थळावरून फरार झाला। मात्र घटनास्थळावर कारची नंबर प्लेट तुटून पडल्यामुळे पोलिसांनी त्याचा तातडीने शोध घेतला। अकोला पोलिसांनी अपघातानंतर काही तासात कार चालकाला अटक केली आहे। इस्माईल अहमद मुमताज अहमद असे अटक करण्यात आलेल्या कार चालकाचे नाव असून त्याला सिव्हिल लाईन्स पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे यांनी केली आहे। या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे।